हिंगोलीत गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। 6वीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला। पीडित विद्यार्थिनीच्या आईवडिलांनी हा आरोप केलाय। आखाडा बाळापूर पोलिसांमध्ये या पार्श्वभूमीवर तक्रार नोंदवली आहे। जेवण मिळून झालं, मुली समजा बाहेर गेल्या, इने बाहेर निघायची तितक्यात हात धरला म्हणा सरानं। म्हणला म्हणा मुलीला तुम्ही जा, सोडतो मी असं म्हणला म्हणा। त्याच्या संग छेडछाणी करायला म्हणा, गालाला धरून ओढायले, छातीला धरून ओढायले, नुसते कपडे धुवून काढायले म्हणा, माझ्या मांडीवर बस म्हणायला म्हणा, त्याला चिवडा तोंडात कोचून खाऊ घालायला म्हणा त्या पोरीला। बाकीच्या पोरी गुपचूप खिडकीमधून ऐकू लागल्या म्हणा। त्या पोरीला म्हणला म्हणा तुम्ही जाता का मार खाता, बाहेर येऊन रक्केच वडायचा म्हणला म्हणा त्या पोरीला। त्यावर आम्ही लगेच ताबडतोब इथं घटनास्थळी आलो आणि त्या मुलीच्या आईवडिलांना बोलवून घेतलं आणि त्याच्यानुसार हे घेऊन स्टेटमेंट वगैरे घेऊन मुलीच्या आईचं गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे। पीडित महिलेची नेमकी तक्रार काय आहे तुमच्याकडे? आरोपीचा शोध घेतला म्हणून आला आहे। पीडित महिलेची नेमकी तक्रार काय आली आपल्या हिंगोली पोलिसांकडे? छेडखानीची रिपोर्ट आहे, छेडखानी वगैरे केली शिक्षकाला म्हणून, तर ते रिपोर्ट आहे त्याची। त्यानुसार आता ज्या स्टेटमेंटनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे।